बघा, उज्ज्वलाने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले. कविताने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले. दोघींना मिळून 880 रुपये मजुरी मिळाली, तर कविताला किती मजुरी मिळाली असा प्रश्न. प्रश्न सोडवायचा कसा, लेकरांनो लक्ष द्या. इथे लिहा उज्ज्वलला आणि छेदस्थानी इथं खाली कविता. बघा, उज्ज्वलानं रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले, लक्षात घ्या. आणि कवितानं रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केलं. ओके, लक्ष द्या. हा गुणाकार 8×5 = 40 आणि 12×4 = 48. आता करायचं काय, तर 40 आणि 48 याला संक्षिप्त रूप द्या. 8×45 8×48 म्हणजे ही ती उज्ज्वला आणि ही कविता, आणि त्यांचे हे 5×6 मजुरीचे गुणोत्तर. त्यांच्या मजुरीचं इथं लिहा उज्ज्वला आणि इथं कविता. त्यांच्या मजुरीचं गुणोत्तर इथं मिळालं 5×6. प्रत्येकीची मजुरी किती काढण्यासाठी चलपद x वापरा. लक्ष द्या, इथं 5x अधिक 6x समोर दोघींना प्राप्त झालेली मजुरी 880 रुपये. ही बेरीज 11x समोर 880, x ला एकटं करू. 880 कडे जाताना 11 भागीला x बराबर हा 80 न गेलेला भाग. 11×8 = 88 हे 0. x ची किंमत 80. प्रश्नामध्ये कविताला किती मजुरी मिळाली, मिळाल्या x ची किंमत कविताच्या मजुरीच्या गुणोत्तरात 6×80 अर्थात 8×48 त्यावर 0. 480 रुपये ही कविताची. तर एखाद्या वेळेस उज्ज्वलाची विचारली असती तर 5× x ची किंमत 80, 8×45 त्यावर हे 0. लक्ष द्या, उज्ज्वलाची मजुरी 400 रुपये, कविताची मजुरी 480 रुपये. आता या दोन पदांची बेरीज 880 येते का, हा पडताळा. ओके, कविताला किती मजुरी मिळाली सर? 480 रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता येईल. ओके.